माइक चेक. बॅट्स दोन्ही टीमचे एक एक प्लेयर इथं पाठवा. हॅलो, थांबा जरा. दोन्ही टीमचे एक एक प्लेयर इथं पाठवा. पानवळ टीमचे राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये या. पानवळ टीम तुमच्यामुळे युट्यूबला स्कोरिंग होणार नाही आणि त्याचा प्रॉब्लेम काय होईल, पेनल्टी लागेल तुम्हाला, बाकी काय नाही. टाका आधीची नाव, काय जास्त नाही, पेनल्टी लावली तरी चालेल. मग काय आता प्रॉब्लेम, शूट तुमचं खेळ थांबतोय, मग त्याला पर्याय नाही ना सर. एक खेळाडू पाठवा, काय त्यांचं अटकते, मग ते बोलतं आम्ही काय करू, म्हणलं पेनल्टी टाका. मस्करी करतो, या पळत या, चला लवकर आहे. पण थांबा बॉल नका टाकू, काय अपडेटच होणार नाही ना. मग स्कोरच अपडेट नाही झालं तर काय करायचं आपण, लिहायचं काय, बॅट्समनचं नाव टाकल्याशिवाय पुढे होणारच नाही. बा पळत आहे, सांग तुझ्या मोक थांबलाय. चला मॅच लाईटकडे सुरुवात आपण पाहतो. याच्या दिवसामधला सामना क्रमांक 6 आहे ते आपल्याला नक्कीच पाहायला भेटतोय. पानवळ आणि त्यांच्या विरुद्ध नाटंबे टीम सज्ज इथे झाल्या. विठ्ठल साळुंके टीमचे कॅप्टन आपण पाहतोय स्ट्राईकवरती. नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय नितीन कुंडाळकर, उपसरपंच ग्रामपंचायत पानवळ सज्ज झालेले आहेत. पहिल्याच बॉलवरती बिगिट केला आणि पहिल्याच बॉलवरती चेंडू सीमा रेषा बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. अंधारातही सर्व पाहू शकते असे आम्हा नेत्र दे, अग्नीलाही बसेल स्पर्श करिता चटका असं चित्त दे. निद्रा भूक तहान सर्व ईशान गिळाया मणी शक्ती दे. अंबे दे शिवपुत्र सदृश्य उरी भक्ती कृती धैर्य दे. परत एकदा चौकार येतोय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवरती लिहिलेले वाक्य. कारण आपण पाहत असतो धर्माचे पालन करणे पाखंड खंडनित हेच आम्हा नित्यकाम बीज वाढवे नावान त्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या नावाने शंभू तीर्थ पानवळ टीम खेळते आणि त्यांच्या बॅटमधला सेकंड चौकार. संधी दिसेला डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. खरं तर ज्यावेळी आपण भोरवरून ह्या परिसरामध्ये येतो रायरेश्वरचं दर्शन घेण्यासाठी, त्यावेळी पहिलं दर्शन हे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवतीर्थ चौपाटीवरती होतं. त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांचं दर्शन हे पानवळमध्ये होतं. विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांचं दर्शन हे आंबेघरमध्ये होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पुन्हा दर्शन हे कर्नावड गावामध्ये होत असतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसी जपसणारे ही परिसर आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. सलग 3 चौकार इथे आल्यात आणि टीमची धावसंख्या 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 12 रन्स 12 या आकड्यावरती. धन्यवाद, थँक्यू डीजे. पुन्हा असा इतिहास घडला नाही, पुन्हा असा कोणी वाघ लढला नाही. लाखो दुःख केले सहन माझ्या शंभू राजाने, शेवटी जीव सुटला पण धर्म सोडला नाही. आज दिवस इथे शंभूतीर्थ पानवळ टीमचा थोडासा सुरुवातीला वाईट झाला, परंतु जसं सरपंच आणि साळुंके बॅटिंगसाठी आलेत, विठ्ठल साळुंके तसे टीमसाठी चांगला एफर्ट ते देत आहेत. 4 बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या 13 ह्या आकड्यावरती धावफलक आपल्याला नक्कीच पाहायला भेटते. खरं सहजपणा, संयम, मितभाषी, विनयशील, आत्मविश्वास, स्मित अशी मनमिळावू, साधेपणा आणि आरोग्यप्रेमी हे गुण ज्यावेळी खेळाडूंमध्ये असतात त्यावेळी त्या खेळाडूचा वाव एकंदरीत खेळ चांगला होत असतो. जत मैदानामध्ये मॅच खूप महत्वाची इथे आपल्याला पाहायला भेटते. ह्या मॅच मध्ये कोण जिंकणार कोण हरणार हे चित्र आपल्याला थोड्या वेळामध्ये कळेल. पुढचा बॉल नितीन कुंडाळकर, फटका सुरू केला, फिल्डर डाऊन द बॉल, झेल तिथे पकडल्या. सरपंचांची खेळी इथे मात्र संपल्या. पहिलाच बॉल फेस करत असताना ती बाद झालीत.
नवीन बॅट्समन मैदानामध्ये अगदी नितीनांची जागा भरून काढण्यासाठी किरण कोंडाळकर आलेले आहेत. खरं तर आपण पाहिलं असेल परवाच्या मॅचमध्ये आपल्याला आशुतोष शर्मा नावाचा खेळाडू खेळताना दिसला. एकेकाळी दुसऱ्यांची कपडे धुणारा त्याने मात्र लखनौ टीमला धुतलं दिल्ली या टीममधून खेळत असताना. खरं तर लखनौने 210 धावा बनवल्या आणि त्याचा पाठलाग करत असताना दिल्ली संघाची अवस्था 113 वरती 6 विकेट अशी होती आणि त्यामध्ये धोबीचं काम करणारा आशुतोष शर्मा 31 बॉलमध्ये 66 धावा ठोकतो. 26 वर्षीय आशुतोष मध्य प्रदेश गावमधला रतमालचा राहणारा होता. आणि म्हणजे क्रिकेट खेळत असताना तुम्ही कुठलं काम करताय मॅटर नाही करत, तुमचा खेळ हा तुम्हाला मोठं करतो. इथे 1 षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 15 वरती. अंतिम 3 षटकांचा खेळ इथे बाकी. पाणी द्या, इकडे द्या पाणी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सेकंड षटक या ठिकाणी प्रारंभ होतोय. अजय या ठिकाणी आपण पाहतोय सेकंड षटक उतरण्यासाठी आलेत. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले न बदले पर वक्त जरूर बदलता है. चेंडू इथे फसलाय, फसवलं बॅट्समनला, बीट केलं यष्टीरक्षकाला आणि पाठीमागे आपण पाहतोय अगदी थर्ड मॅन मध्ये चेंडू जातो लॉंग द कार्पेट. धक 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 चौकार. डिझे बनवडीचे. चला टीमची धावसंख्या 19 वरती आपण पाहतोय. 15 वरती होतं. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू झाल्यानंतर पहिला बॉल खूप चांगला येता आला बॉलरने, परंतु इथे इष्टांच्या पाठीमागे चूक झाली आणि तिथे चौकार आलाय. सेकंड बॉल बिगिट केला जातोय. चांगला फटका. फिल्डर विपुल कोपडे चेंडू खाली आलेत. चेंडू उचलला फेकला तोपर्यंत इथे 1 धाव येते. एका धावेनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 20-20 या आकड्यावरती धावफलकाला आपल्याला नक्कीच पाहायला भेटत आहे. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच लढावा लागतो. चांगला वेळ तर ओळख नसला सुद्धा ओळख दाखवत असतो आणि त्यामुळे आयुष्य एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक क्षणाला प्रेमाने जगा. संकट येतात तेव्हा धैर्य ठेवा, कारण प्रत्येक अंधारानंतर उजेड असतोच असतो. चेंडू झालेत मैदानामध्ये 2. षटक क्रमांक 2 इथे चालू असताना तिसरा बॉल उतरण्यासाठी पुन्हा एकदा बॉलर सज्ज राहतील. 20 या आकड्यावरती धावफलक आपण नक्कीच पाहतोय. चेंडू क्रमांक 3 बॅचेज कॉट बॅन विकेटचे शिकार इथे झालेत. बॅट्समन झालेत बाद. माघारी परतावं लागेल. इथे धक्का क्रमांक सेकंड विकेटचा पतंग 20 धावेंवरती. डिझे टीमची धावसंख्या मैदानामध्ये आपण पाहतोय 20-20 या आकड्यावरती. चेंडू झाले 3. तिसऱ्या बॉलवरती आलेला विकेट. नवीन बॉल उतरण्यासाठी पुन्हा एकदा बॉलर इथे सज्ज झालेले आहेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेत. बॅट चेंज. नवीन बॅट्समन आलेत. नितीन कोंडाळकर, महेश कोंडाळकर, पंकज कोंडाळकर, मंगेश कोंडाळकर. 4 वेळा त्यांनी बारसं घातलं. तो नाव तरी म्हणलं मंगेश नाव हे, नितीन कसं काय झालं. ठीक आहे. धन्यवाद डिझे. खरं तर अजय यांचा पहिला बॉल आपण पाहिला. खूप चांगला चेंडू होता. तिथे यष्टीरक्षकाकडून चूक झाल्यानंतर चौकार गेला. त्यानंतर पुन्हा त्याने कमबॅक केला आणि ऑन हॅट्रिक. इथे रायरेश्वर चषकातली पहिली हॅट्रिक यांच्या नावावरती होईल का. अजय. अविनाश गायकवाड नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत. अविनाश प्रकाश गायकवाड बॅटिंगसाठी आलेले नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल.
षटकामधला दरम्यानचा हॅट्रिकचा बॉल. इथे फ्लिक ऑफ द रिस्ट. वा चेंडू सुरेख हाताळला. बॅटची एज लागल्यामुळे थोडस स्लिप मध्ये गेला. चेंडू अडवल्यानंतर इथे आपण पाहतोय चेंडू चालक मैदानामध्ये ह्या षटकामधली पाच बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या 20 वरती. शेवटचा एक बॉल हा बाकी आपल्याला नक्कीच पाहायला भेटतोय. अपनी मेहनत पर भरोसा रखो, वक्त जरूर बदलेगा. सफलता वक्त मांगती है दोस्त, क्योंकि एक दिन में किसी के मल खडे नहीं होते. पाण्याचं जार घेऊन या ठिकाणी आनंद धोंडे आलेले आहेत. पाणी प्यायचं असेल तर इथे येऊन या उजव्या अगदी बाजूला इथे जाची सोय केली आहे. विपुल खोपडे चेंडू खाली आलेले आहेत. ओव्हर हॅट्रिक होते. शेवटच्या बॉल वरती विकेट आला. या षटकामध्ये 3 विकेट आलेल्या आहेत. टीमची धावसंख्या 20 वरती. धन्यवाद डीजे, थँक्यू. चला मैदानामध्ये 2 षटकांचा केस संपला. नवीन बॅटरचं नाव काय? मयूर. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. 9 षटकावरती विठ्ठल साळुंके. पहिल्या षटकामध्ये आग ओकणारी खूप चांगली बॅटिंग ज्यांनी केल्या ते स्ट्राईक वरती आहेत आणि स्ट्राईक वरती बराच काळ ते नव्हते. धैर्य सर्वत्रम साधनम. पेशंट इज द सोल्युशन टू एव्हरीथिंग. आणि त्यामुळे ही मॅच आणि इथे विठ्ठल यांची बॅटिंग पाहणं गरजेचं आहे. डावेसीच्या बाहेरचा बॉल इथे आपण पाहतोय. अगदी व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव. बॉलिंग इनवरती आपण पाहतोय. गोलंदाजी इनवरती सूरज जेदी आलेले आहेत. खरं तर सूरज यांनी पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग हाताळली. वाईड नाहीये का? ठीक आहे. डॉट बॉल. अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे, जे घडले आहेत ते म्हणजे अनुभव असतो. सूरजांचा हा बॉल इथे विपुलने चेंडू अडवलाय. 1 बाउन्स उचललाय, फेकलाय. तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. ह्या षटकातल्या 2 चेंडूंचा केस संपलेला आहे. भीतीला टाळाल तर ती वाढत जाते. भीतीचा सामना कराल तर ती पळून जाते. आणि त्यामुळे भीतीला घाबरण्यापेक्षा तुम्ही पुढे येऊन अगदी फेस करा. ते सूरज यांचं चालू आहे. पहिला बॉल सूरज यांनी खूप चांगला हाताळला. सेकंड बॉल वरती आपण पाहिलं 2 धावा तिथे आलेल्या आहेत. विठ्ठल साळुंके विरुद्ध सूरज जेदे. बिग बॅटल. शेवटच्या अंतिम 4 बॉलचा खेळ इथे बाकी. बॅटची एज 3 बॉल शेवटचे इथे नक्कीच बाकी. आता आपण पाहतोय अपयश कायमचे नसते आणि यश सुद्धा. त्यामुळे काही लोक यशाची फक्त स्वप्ने बघतात तर इतर लोक ती खेळून प्रयत्न करून मैदानामध्ये घाम गळून स्वप्न पूर्ण होण्यासाठी धडपडत असतात. 3 बॉलचा खेळ संपला. इथे या षटकामधल्या 3 चेंडूंचा खेळ इथे नक्कीच बाकी आहे. चौथा बॉल सूरज यांचा. विठ्ठल यांना फसवलाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. हरिओम विठ्ठला. इथे विठ्ठलला फसवण्याचं काम करतोय सूरज. तर सूरज आपण पाहतोय फिरकीची जादूगारी इथे करतोय. अंतिम 2 बॉलचा खेळ इथे बाकी आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. यशासारखे प्रेरणादायी दुसरे काही नाही. अपयशासारखा शिक्षक दुसरा कोणी नाही. आणि जीवनात पुढे जाण्यासाठी आपणास दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. हा फटका चांगला खेळला. फुल डाऊन द बॉल. इथे विठ्ठलचा विकेटचा पतंग होतोय आणि विकेट घेण्यासाठी सूरज जेदे पुढे येतोय. राहुल कोंडाकर आपण पाहतो नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. या षटकामध्ये 3रं षटक चालू असताना 4 बॉलचा केस संपलाय.
शेवटच्या 2 बॉलचा खेळ ते मैदानामध्ये बाकी आपण नक्कीच पाहतो आहे. सूरज जयदेव यांचा या षटकांमधल्या दरम्यानचा पुढचा बॉल. 4 बॉल झालेत ना, 5 झालेत का? या बॉलवरती आपण पाहतोय 2 धावा षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 18 बॉलचा खेळ संपलाय. 24 वरती धावफलक आलाय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ. डीजे थँक्यू डीजे. चला 18 बॉलचा खेळ इथे संपलाय. अठरा बॉलचा खेळ संपलेला आहे आणि 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या इथे आपण 24 वरती पाहतोय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. पहिला बॉल खूप चांगला. शेवटचा षटक हाताळण्यासाठी शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज इथे आपण पाहतोय. नाट्यंपी टीमकडून विजय खोपडे आलेले आहेत. विजय खोपडे यांचा पहिला बॉल. रिषभ जेदे थोड्या वेळामध्ये इन ॲक्शन आपण नक्कीच त्यांना खेळताना पाहणार आहोत. खरं तर आप्पा साळुंकेनंतर मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या नावावरती आहेत. वडतुंबीची जिम बांधण्याचं काम त्यांनी घेतलेलं आहे, बरोबर ना? आता फक्त तुम्ही शांत बसा. पुढचा बॉल मैदानामध्ये षटक क्रमांक शेवटचं. सेकंड बॉल चांगला फटका तिथे खेळला. 1 धाव तिथे कंप्लीट केल्या. 2 चेंडूंचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 25 वरती. अंतिम 4 बॉलचा खेळ इथे शिल्लक अपन बहात हुआ है. जीवन का सबसे बड़ा गुरु वक्त होता है, क्योंकि जो वक्त सिखाता है वो कोई नहीं सिखा पाता. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, 3 चौकार आले, परंतु तदनंतर मात्र विठ्ठल साळुंके यांची थोडीशी ताळंबळ झाली. ते नॉनस्ट्राईक एंडवरती राहिले आणि त्यानंतर प्रत्येक खेळाडू हा बाद होत गेलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न तिथे अडवलाय चेंडू. 1 धाव कंप्लीट आणि एका धावीवरती समाधान इथे मानावं लागतंय. एक सिंगल. टीमची धावसंख्या 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 26 या आकड्यावरती धावफलकात आपण पाहतो. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% आहे आणि परिश्रमाचा भाग 99% आहे. रिषभ जेदे यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक. पुढचा बॉल. एस्टनच्या पाठीमागे चेंडू अडवला. एस्टनवरती आदळला. इथे खेळाडू होतोय बाद. 5 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. थँक्यू डीजे. चला जवळ मैदानामध्ये टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती 26 या आकड्यावरती. श्री नवीन बॅटर आलेत. त्यांचा हा फटका. 1 धाव तिथे कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 28 वरती आलेली आहे. शेवटचा 1 बॉल बाकी. इथे आपण मैदानामध्ये पाहतोय. नाटंबे टीम बॉलिंग करत असताना पानवळ टीमला त्यांनी आतापर्यंत 29-28 पर्यंत रोखलाय. अंतिम चेंडू 1. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल इथे सोडला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. 29 वरती धावफलक. अंतिम बॉल हा पुन्हा रिपीट करावा लागेल. 23 बॉलचा खेळ इथे संपला. खुद संघर्ष करना सीख लो, क्योंकि सहारे कितने भी भरोसेमंद क्यों न हो, एक दिन साथ छोड़ जाते है. आणि स्वतःचा अंधारातला काळ वर्तमानात उजेडात नेणं ही आपल्याकडे जबाबदारी असते. टीमसाठी एक शेवटचा बॉल होती. मोठा फटका श्री खेळेल का? अंतिम चेंडू 1. बिगीचा प्रयत्न. 1 धाव तिथे कंप्लीट केले. सेकंड देखील कंप्लीट केली जाईल. कॉल ते केला. सेकंडची धाव कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न आणि इथे तिसरी होईल का? तिसरी धाव घेताना इथे खेळाडू झालाय बाद. 2 धावा. टीमची धावसंख्या 31 वरती 32 धावा नाट्यंबी टीमला आता इथे बनवायचे पानवट टीमच्या विरुद्ध. 24 बॉल मध्ये 32.
थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण करतोय. यानंतर होणारा सामना मंकाळेश्वर बोई चिखलगाव आणि त्यांच्या विरुद्ध गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चालू सामन्याचा विचार केला. शंभूतीर्थ भांडवड टीमने बनवलेला धावसंख्येचा विचार केला तर 31 बनवले. 32 32 धावा इथे पद्मावती स्पोर्ट्स क्लब कैवारी 11 नाट्यंबी टीमला बनवायचे. मंकाळेश्वर बोई चिखलगाव टीम आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. थँक्यू डीजे. चला यानंतर आपण मॅचचा टॉस उडवतोय. यानंतर होणारा सामना गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी टीम आणि मंकाळेश्वर बोई चिखलगाव. धोंडेवाडी संघाने बॉलिंग निवडली आहे. ए डीजे डीजे बघा जरा मग कशी गाणं लावलं तसेच गाणं लावता. चला मैदानामध्ये मॅचला आपण सुरुवात करतोय. इथे आपण पाहतोय नाटंबी टीम विरुद्ध भांडवड अशी लढत इथे चालू आहे. 32 धावांचं आव्हान इथे भांडवड टीमने उभं केलेलं आहे. पहिला बॉल विठ्ठल साळुंके यांचा. स्ट्राईक वरती बॅट्समन इथे सज्ज झालेले आहेत आणि पहिल्या बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव निघणार नव्हती परंतु चूक झाल्यामुळे एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा कॉल इथे आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट केलेत. 2 धावा इथे कंप्लीट. ह्या 2 धावांनंतर टीमची धावसंख्या 2 ह्या आकड्यावरती आले. मैदानामध्ये 32 धावांचा पाठलाग करायचा होता. 24 बॉलमध्ये 32 रन्स. पहिल्या बॉलवरती 2 आलेत. 23 बॉल आता बाकी आहेत आणि या 23 बॉलमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. मॅचला प्रारंभ झालेला आहे. सुरेख बॉल. हा बॉल अतरायचा. इथे चांगला बॉल आहे. जीतोगे तुम भी अगर इरादा करो, अपने आप से अगर आज वादा करो, पत्थरों की तरह मजबूत बनो जिंदगानी में, यकीन खुद पर औरों से ज्यादा करो. स्वतःवरती विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते. ओहो ऑट अ कॅच. शंभूतीर्थ भांडवड टीमने कमबॅक केलाय. विठ्ठल साळुंके घेतो पहिला विकेट. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. इथे आपण पाहतो विकेटचा पतंग.
या ठिकाणी आपण पाहतोय नाट्यंबी गावचे विद्यमान सरपंच विशालजी खोपडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि खरं तर आता विपुल खोपडेंना मला वाटते डॉक्टरने दमच दिला असेल. चांगला खेळण्याचं इंजेक्शन रेडी आहे. सरपंच साहेबांचं या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत करूयात या मैदानामध्ये. कारण नाट्यंबी टीमचं नेहमी ते हितचिंतक असतात. विपुल खोपडे महाराष्ट्र पोलीस नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत. ह्या षटकामधला पुढचा बॉल विपुलच्या बॅट मधून आयन हँडसम ग्लोरियस चेंडूला हवाई सब्बर दाखवल्या. पुण्याचा लाडका दगडूशेठ चेंडू घेतोय सीमा रेषेची भेट. थँक्यू डीसे. खरं तर डॉक्टर विशाल खोपडे म्हणलं की भीती असते आणि विपुल यांना इंजेक्शनची भीती दाखवलेली आहे. त्यामुळे हा मोठा फटका केला आहे. षटकाराने टीमची धावसंख्या इथे आपण जर पाहिली तर धावफलकावरती इथे 8 धावा लागलेल्या आहेत. 24 धाब्यांची गरज आपण नक्कीच पाहतो आहे. विठ्ठलवरती तुटून पडलेत विपुल खोपडे. संघर्ष ही जीवन का मूळ मंत्र आहे. इसके बिना जीवन का पूर्ण अंत आहे. पुढचा बॉल या ठिकाणी षटक क्रमांक पहिला आपण मैदानामध्ये नक्कीच पाहतो आहे. बिगिट केला जातोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वनबाउंड सीमा रेषेच्या बाहेर जातोय. विपुल खोपडे सेट ऑन फायर. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. फिल्ड डाऊन द बॉल. झेल पकडले विपुल खोपडे. कमी बळामध्ये खूप मोठे फटके खेळले परंतु त्याचा बदला व्याजा सकट घेतला. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 32चा पाठला करत असताना 12 वरती धावफलक. 18 बॉल आणि 20 धाब्यांची गरज. ही आपण पाहतोय नक्कीच नाट्यंबी टीमला. सफलता एक ऐसी चीज है जो कड़ी मेहनत से प्राप्त की जा सकती है और आत्मविश्वास एक ऐसी चीज है जो केवल खुद पर भरोसा करके ही प्राप्त की जा सकती है. त्यामुळे स्वतःला सफल व्हायचं आहे तर स्वतःवरती पहिली गोष्ट विश्वास ठेवावा लागेल. आणि त्यामुळे विश्वासाला पात्र ठरणारा खेळाडू विठ्ठल थोडासा मागला ठरला. सेकंड षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज नाट्यंबी टीम कडून बॉलिंग एंडवरती आलेला गोलंदाज आपण पाहतो आहे मंगेश कुंडाळकर. मंगेश गोलंदाजी एंडवरती आलेत. बॅटिंगसाठी स्ट्राईकवरती बॅट्समन सज्ज झालेले आहेत. मैदानामध्ये विपुल खोपडे बाद झालीत. विपुल यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये. चेंडू सोडून दिलाय उजव्या यष्टी लगतचा बॉल. इथे व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव. सफल होने के लिए हमें पहले ये विश्वास करना होगा कि हमें कर सकते हैं. स्वतःवरती विश्वास ठेवा कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समस्या असतात. कभी समस्या तो कभी समाधान है जिंदगी. कभी सम्मान तो कभी बलिदान है जिंदगी. संघर्ष विघ्न जिम्मेवारियां यही तो खूबसूरती है जीवन की. क्योंकि कभी उच्च शिखर तो कभी ढली ढलान है जिंदगी. मैदानामध्ये चांगला फटका खेळला आहे. तिथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. बॉल टू रन इक्वेशन 15 वरती धावफलक गेले त्यामुळे 17 धाब्यांची गरज. हे ते आपण नक्कीच पाहतो आहे. आयुष्यामध्ये कोणच कधी कुणाचा सहारा नसतो. कोई किसी का सहारा नहीं होता. बिना संघर्ष के जीवन में उजाला नहीं होता. संघर्ष बॉलरच्या वाट्यावरती लिहिला आहे. फटका चांगला केलाय. फील्ड डाऊन द बॉल अडवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसऱ्याचा कॉलिंग दिलाय आणि दुसरी धाव देखील पाहता पाहता कंप्लीट केल्या. या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या इथे पाहिली तर 17 या कड्यावरती येऊन पोहोचल्या. त्यामुळे येणाऱ्या बॉलमध्ये 15 धाव्यांची गरज आपल्याला नक्कीच पाहायला भेटते. किसी के पैरों में गिरकर प्रतिष्ठा पाने के बदले अपने पैरों पर चलकर कुछ बनने के ठान लो. बॅट्समनने तेच केलंय. एका धावीवर ते समाधान मांडलं होतं परंतु त्यांनी सांगितलं नाही दिल मांगे मोर. दुसरी धाव देखील घेतल्या. हा बॉल सुरू आहे. क्लीन बॉल केला जाता. थँक्यू डीजे. बा काय कर माहितीये का ते घागर नारळाला लाव तसली गाणी जरा लाव. ही पुरी जरा जपून दांडा धर
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. योगेश बरोबर ना? चला जवळ मैदानामध्ये इथे आपण पाहतोय सेकंड बॉल, सेकंड षटक आणि त्यामधला दरम्यानचा पुढचा बॉल. बॅकफूट लावून पंच करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये फटका खेळला. एक धाव तिथे सूरज यांच्या खात्यामध्ये ऍड होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्यांनी केलाय, नाकारले धाव आणि तिथे 18 या आकड्यावरती आता धावफलक गेलेला आहे. विजयासाठी 14 धाव्यांची गरज. एक बॉल इथे बाकी आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. दुनिया में कोई असंभव नहीं, बस हौसला और मेहनत जरूरी है. बत्तीसचा पाठला करत असताना इथे 14 धाव्यांची गरज. फटका सुरेख केला परंतु हवेचा वेग हे विरुद्ध बाजूने आहे. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचं कॉलिंग तिथे आहे आणि 2 धावा इथे सहज कंप्लीट केलेत. टीमची धावसंख्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 या आकड्यावरती 12 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. मयूर चिकने आपण पाहतो षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलेत. शेवटचे अंतिम बॉल 12 आहेत आणि 12 बॉलमध्ये 12 धाव्यांची गरज. एकीकडे आपल्याला पाहायला भेटत आहे शंभूतीर्थ भानवड टीम, तर दुसरीकडे पद्मावती क्रिकेट संघ नाटंबे टीम. शेवटचे बॉल 12 चेंडूमध्ये 12 धाव्यांची गरज. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न होता. डाव्या इष्टीच्या वरून चेंडू गेलेला आहे आणि त्यामुळे इथे येतोय डॉट बॉल. 11 बॉल, शेवटच्या 11 बॉलमध्ये 12 धाव्यांची गरज. बहुत मुश्किल है उस शख्स को गिराना, चलना जिसे ठोकरों ने सिखाया है. आणि त्यामुळे आसमा इतनी बुलंदी पे जो इतराता है भूल जाता है जमीन से नजर आता है. आणि त्यामुळे खरं तर ज्याला आकाशात उडायचे ना त्याच्याकडे ताकद क्षमता ही सर्व असते. जेल होईल का? जेल पकडल्या. ऑटो कॅच. सी कॉर्नर मधला खेळाडू लॉंगॉनला येऊन जेल पकडतोय. थँक्यू डीसी. तर 12 बॉलमध्ये 12 धाव्यांची गरज होती. ते पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या बॉलवरती विकेट गेलेला आहे आणि त्यामुळे येणारे बॉल असतील 10 चेंडू. 10 चेंडूंमध्ये नाटंबे टीमला विजयासाठी आता 12 धावा बनवायचे. लोहरों को साहिल की दरकार नहीं होती, हौसला बुलंद हो तो कोई दीवार नहीं होती, जलते हुए चिराग ने आंधियों से कहा उजाला देने वालों को कभी हार नहीं होती. आणि त्यामुळे न तकलीफ नहीं संघर्ष तो काक मजा है जीने में, थम जाते बड़े बड़े तूफान जब आग लगी हो सीने में. शेवटचे अंतिम 10 बॉल 10 चेंडूंमध्ये विजयासाठी इथे पाहिलं तर नक्कीच 12 धाव्यांची गरज इथे आपण पाहतोय. 10 चेंडू 12 धावा. षटकांमधला दरम्यानचा चेंडू क्रमांक 3 करण्यासाठी बॉलर सज्ज झाले. 10 बॉलमध्ये 12. इथे लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो दुखापत झाली का पाहत्या खेळाडूला. चेंडू थांबणार नाही. चेंडू गेला आहे अगदी नशिबाचा. 4 4 4 4 4. या चौकारानंतर आपण पाहतो टीमची धावसंख्या 24 वरती गेली. आता 8 धाव्यांची गरज. बॉल आहे तिथे 9 चेंडू आणि 8 धावा. हे समीकरण नक्कीच मैदानामध्ये आता आपण पाहतोय.
थोडीशी चूक झाली आणि त्यामुळे इथे आपण पाहिलं चौकार आलेला आहे. या चौकारामुळे टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती नक्कीच आले. विजयासाठी आता 8 धाब्यांची गरज. विकेटचा प्रयत्न काही भी निघाहे काही भी निशाणा. तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट केले आहे. एका धावेमुळे टीमची धावसंख्या येते 25. 7 धावा विजयासाठी बनवायचे. इंदिरा चिन्हूमध्ये 7 धाव्यांची गरज. हौसलों के आगे कोई पर्दा नहीं होता, कड़े परिश्रम का कोई विकल्प नहीं होता, दिल में जज्बा हो कुछ कर दिखाने का तो जलते दियो के भी अंधियों से डर नहीं होता. फटका फसला. एक धाव तर कंप्लीट केल्या. व्हॉट अ कॅच. शर्यत अजून संपलेली नाही कारण आला इथे विकेट. सात धाब्यांची गरज. 7 बॉल 7 धाब्यांची गरज. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3. बॉल टू रन इक्वेशन. नाटंबी की नाटंबी टीमच्या विरुद्ध खेळणारी शंभूतीर्थ पानवा. सुरेख बॉल. शेवटचे अंतिम 6 बॉल 6 चेंडू मध्ये 7 धाब्यांची गरज. शेवटचे बॉल मैदानामध्ये 6 हात आपण पाहतोय आणि या 6 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज कोण येतील. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी तू टूटे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. दोन्ही टीमने ठरवलंय कारण 32 धावा 24 बॉल मध्ये असं वाटलं थोडीशी एक टीम वन साइड जिंकेल. परंतु शंभूतीर्थ पानवळ टीमने सांगितलंय शब्द आणि व्यवहार हीच व्यक्तीची खरी ओळख आहे. आणि खरं तर आमच्या टीमचा व्यवहार हा चांगला आहे तो दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 6 बॉल 7 ची गरज. आयुष्य सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडंसं संयम ठेवून, थोडंसं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्षित करून 6 बॉल 7 ची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या. अंपायर्स फिल्डिंग लावायला आमंत्रित करा. थँक्यू डीजे. चला सौरभ साळुंके आपण पाहतोय इथे पानवळ टीम कडून शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी तो गोलंदाजी घेतोय. 6 बॉलचा खेळ इथे शेवटचा बाकी आहे. 6 बॉल 7 ची गरज. बॅट्समन इथे नाटंबी टीम कडून सज्ज झालेले आहेत. गोलंदाजी बॉलिंग इनवरती आलेत. 6 बॉल आणि इथे विजयासाठी 7 धाब्यांची गरज. पहिला बॉल शेवटच्या षटकातला. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका. कुटाप्याचा बॉल. हार्ट ब्रेकर. मेजवानी इथे धाडले आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 रनची गरज. एका धावेची गरज या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला भेटते. काही अंतिम चेंडूंचा खेळ ते बाकी आहे. एक धावेची गरज. मॅच इथे जिंकले आहे. आई पद्मावती क्रिकेट संघ नाट्यंबी टीम. वेल प्ले. हार्दिक अभिनंदन.